विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि लांजा राजापूरमधून महायुतीचे भैया सामंत निवडून गेले आणि त्यानंतर 3 वेळा निवडून आलेले राजन साळवी हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला। आता त्यानंतर त्या विधानसभेचे निकाल लागत आहेत तोपर्यंत पुन्हा एकदा काही दिवसांनी चर्चा सुरू झाली की राजन साळवी नेमकी कोणती भूमिका घेणार। त्या दरम्यानच्या काळात ते मुंबईत गेले, त्यांनी काही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, पुन्हा मतदारसंघात आले, काही मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी विचारपूस केली आणि त्यांच्या मते त्यांनी काही लोकांशी बोलताना आपण भाजपमध्ये जाणार आहोत अशा काही ठिकाणी त्यांनी चर्चाही केल्या आणि नंतर गेले 15 ते 20 दिवस राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले किंवा त्यांना भेट दिली नाही अशा चर्चा सुरू झाल्या आणि नेमकं हे साऱ्या घडामोडी होताना 2 दिवसापूर्वी 3 फेब्रुवारीला राजन साळवींचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा सुद्धा वृत्तवाहिन्यातून काही बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या। पण आज ह्या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम देताना राजन साळवींची सध्या भाजपमध्ये कुठेही प्रवेशाची शक्यता नाही किंवा ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना भेटलेले नाहीत असं स्पष्टपणे राज्याचे माजी मंत्री आणि कोकणचे भाजपचे मोठे नेते आणि महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाजप प्रदेशचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं की राजन साळवींच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही। मग भाजपमध्ये कोणतीही चर्चा नसताना राजन साळवी भाजपमध्ये जाणार किंवा भाजपमध्ये जाण्याच्या दृष्टीने त्यांची पावलं वळणार किंवा ते पावलं टाकतात अशा चर्चा नेमक्या कुठून आल्या। आणि राजन साळवी आता ना शिंदेंच्या सोबत जाण्याची तशी परिस्थिती नाही आहे कारण तिथे उदय सामंत हे सर्व आहेत। मग भाजपमध्ये जाण्यासाठी परिस्थिती त्यांच्यासाठी कोणी निर्माण केली होती आणि आज रवींद्र चव्हाण यांनी सांगून त्यावरती पडदा टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामधून नेमकं राजकीय कुरघोड्या म्हणा किंवा राजन साळवींच्या सर्व वाटा बंद करण्यामागे कोण नेमकी कामगिरी करतं आहे। भाजप अंतर्गतच विषय चालू आहे की राजन साळवींचे विरोधकच करत आहेत किंवा महायुतीतले काही नेते मंडळींचा त्यामध्ये सहभाग आहे का। पण एकंदरीत गेल्या 15 दिवसातल्या घडामोडींमधून राजन साळवी यांची राजकीय कोंडी नक्की कोणतरी करते एवढं मात्र नक्की, कारण राजन साळवी तसे हाडाचे कार्यकर्ते, उत्कृष्ट संघटन आणि लांजा राजामध्ये 3 वेळा निवडून गेलेले राजन साळवी यांचा कुठंतरी राजकीय विचार करता कोणता तरी पक्ष त्याचा विचार करेल असं वाटतं आहे। पण असं असताना भाजपने जाणार ह्या गोष्टीला त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राधान्याने प्रोत्साहन देत होते आणि कुठेतरी भाजपने जाणे हा त्यांच्यासमोर पर्याय होता कारण त्यांच्या मागे लागलेला अँटी करप्शनचा ससेमिरा चुकवण्यासाठी राजन साळवींना ते करणं भागत होतं। परंतु आज कोकणचे संघटक आणि महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे टाईम डिजीशी बोलताना सांगितली तसा कुठलाही प्रस्ताव राजन साळवींना भाजपमध्ये घेण्याचा नाही आहे आणि तशी चर्चाही झाली नाही आहे। मग असं असताना राजन साळवींची राजकीय कोंडी करण्याचा तरी प्रयत्न कोण करत नाही ना, किंवा आत्ता भाजप प्रवेश जर राजन साळवीचा झाला नाही तर त्यांची नेमकी भूमिका उद्या कशी असेल हे मात्र येणाऱ्या राजकीय घडामोडींमधूनच दिसून येणार आहे। टाईम डिजिटलकरता किशोर मुळसह दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।